काय करायचं आहे ते आत्ता ठरवा. आपला जो ध्यास आहे म्हणजे ज्ञानाचा ध्यास, अभ्यासाचा ध्यास, एक खूप छान संस्कृत सुभाषित मला माझ्या शिक्षकांनी, 7वीला माझं संस्कृत होतं, मी शिराळ्याला शाळेला गेलो त्यावेळेला, विद्वत्वांच नृपत्वांच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची ही तुलना कधीही होऊ शकत नाही आहे, कारण राजाची त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये पूजा होत असते, परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते. त्यामुळे अभ्यासाचा ध्यास ठेवायचा आहे. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याची पूर्ण माहिती करून घेणं आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करणं. आज तर नेटवर तुम्हाला A to Z सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र आपली मुलं, मी आता एक सर्वे वाचत होतो, जगातला सर्वे येतो, 20,000 तास आजकाल 16 वर्षापर्यंत मुलं नेटवरती आहेत सर. त्या 20,000 तासामध्ये ते साधारण 15,000 मर्डर, 12,000 रेप आणि अप्रॉक्सिमेटली 1,00,000 पोर्नोग्राफी क्लिप पाहत आहेत. आणि याच्यामुळं ऑटोमॅटिक वेपन्सचा वापर, ड्रग्सचा वापर, एड्स, चाकूसुऱ्यांचा वापर शाळांमध्ये वाढलेला आहे. तर आपण कशा पद्धतीनं त्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती कुठल्या संगतीमध्ये आहे, कारण मी 3 रेव पार्ट्यावरती रेड केलेले आहेत. मी पुण्याची इकडं तुम्हाला माहीत असेल, पण मुंबईमध्ये ओकूड हॉटेलमध्ये क्रिकेटचे IPL प्लेयर्स वगैरे पकडले होते म्हणून खूप गदारोळ झालेला होता मुंबईमध्ये. खूप मला मोठ्या लीडिंग न्यूजपेपरनी 5 प्रश्न विचारले, मोठमोठी आर्टिकल्स लिहायच्या, नाईट लाईफवर तू हल्ला करणारा कोण वगैरे वगैरे. पण ज्यावेळेला यांचे ब्लड आणि युरिन रिपोर्ट्स आले, त्यातल्या 98% मुलामुलींच्या ब्लड युरिन्समध्ये अफीम, चरस, गांजा, कोकेन असे नाही, फ्लनिट्रेप्झेम सारखे, म्हणजे त्याला नायट्राईट बेस्ड ड्रग्ज म्हणतात, ज्याला डेट रेप म्हणतात, जे पबमध्ये गेल्यानंतर 1 ड्रॉप थम्सअपच्या एखाद्या बाटलीमध्ये मिक्स केला आणि तो एखाद्या मुलीला दिला तर तिची मेमरी ब्लर होते. एक संडे नावाचा सिनेमा आलेला होता, संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल, किंवा फॅशनमध्ये हा प्रकार दाखलेला होता. म्हणजे डेट रेप, डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचं, सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यामुळं आपली जागरूकता, आपण कशा पद्धतीनं कुठल्या नेटवर कशा साईट्सवरती आहोत, कारण हे सगळं कम्युनिकेशन फेसबुकवरती झालेलं होतं, ISRAtrans.com वेबसाईटवरती झालेलं होतं. इंटरनेटचं जे वर्ल्ड आहे ते खूप धोकादायक आहे. त्याच्यावर आपण सावध राहिलं पाहिजे, जपून असलं पाहिजे. आपले फोटो लोड करताना, विशेष करून लहान मुलांचे फोटो लोड करताना, मुलींचे फोटो लोड करताना आपण त्याच्या बाबतीत सावधानता बाळगली पाहिजे. यातल्या एक मुलगी माझ्या मित्राची होती, म्हणजे मी पार्टीमध्ये पकडलेली. नंतर मग कारवाई तर मी कायदेशीर सगळी केली, कुणाला काय सोडलं नाही आहे. आणि त्यानंतर मित्र माझ्याकडे तिला काउन्सिलिंगसाठी घेऊन आलेला होता. आणि तिला मी विचारलं, एक 18-19 वर्षाची मुलगी होती, की काय करते बेटा तू हे, वाय डू यू डू धिस, म्हणजे काय त्यातनं तुला, म्हणजे सर अंकल आय कांट लिव्ह विदाउट इट. मिलियनेर बापाची मुलगी, पण ती म्हणते की मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही आहे. म्हणजे आयुष्यामध्ये धागडधिंगा, पब, डिस्कोमध्ये ड्रग्ज घेऊन नाचणं एवढंच आयुष्य आहे का? आयुष्याच्या स्टेजेस असतात. आयुष्य आपलं 20मधलं कसं आहे, 30मधलं कसं आहे, 40मधलं कसं आहे, 70 झाल्यानंतर आपल्याला एक समाधानाची सुरकुती ज्या वेळेला चेहऱ्यावरती कुणाची सेवा करून मिळेल ते कसं राहील, सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात धोका जो जगभरामध्ये आहे तो नार्को टेररिझमचा आहे. म्हणजे टेररिझमसाठी नार्कोटिक्समधनं मिळालेले पैसे, म्हणजे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रँगल हे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान हा जो बेल्ट आहे तो गोल्डन क्रिसेंटचा, आणि थायलंड, म्यानमार, लाओस हा जो बेल्ट आहे तो गोल्डन ट्रँगलचा. यातनं जो ट्रेड ड्रग्सचा होतो तो $1,000 बिलियन आहे. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टीलच्या इंडस्ट्रीच्या टर्नओव्हरपेक्षा जास्त आहे. त्याचे टार्गेट आहेत तुम्ही मुलं. मग आजकाल जे ट्रान्स फेस्टिवल, सनबर्न फेस्टिवल आणि सगळ्या गोष्टी ज्या होत असतात त्यातनं सावध राहिलं पाहिजे आपण. कारण त्या म्युझिक, कारण मी डॉल्बी सिस्टम का बंद केली, ते राक्षस उभा राहतात, त्यातनं सुद्धा आवाज जे निर्माण होतात ते 120-130 डेसिबलचे जे आवाज आहेत ते सर्वसामान्य माणूस कानानं ऐकू शकत नाही. त्याला एक तर दारू ढोसावी लागते किंवा ड्रग्ज घ्यावे लागते. ड्रग्ज घेतल्यानंतर ते कलर्स असतात, फ्लोरोसंट कलर्स, त्याला आपण टच करू शकतो. ते म्युझिक आपल्या कानामध्ये पिअर्स होताना आपल्याला जाणवत असतं. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर शरीरा संबंधातला जो आनंद असतो तो काही तासासाठी त्या काही ड्रग्सच्या माध्यमातून मिळतो, पण त्यावेळेला तुमचं पूर्ण ब्रेन खोकला होतो, सिझलर होतो,
त्याला सिझलर ड्रग असं म्हणतात. ॲम्फेटामाइनचे डेरिव्हेटिव्ह आहेत, MDMA वगैरे किंवा एक्स्टसीचे जे प्रकार आहेत, त्यातनं तुमची स्प्लिट पर्सनॅलिटी होते, सिझोफ्रेनिया ज्याला म्हणतो आपण. हे धोकादायक आहे. कारण मी 150 एकदा मी सगळे चेन स्नॅचर्स बोलवले होते मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर असताना. का गुन्हे करतात? आणि त्यातले 90% मुलं ही ड्रगच्या आहारी गेलेली होती. मग एकदा त्या सर्व सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला अशा एखाद्या व्यसनानी, म्हणजे आणि त्या वयात, ह्या ठराविक वयात, कारण 16व्या 17व्या वर्षीच हे सगळे संसर्ग होतात. म्हणजे झालं तर छत्रपती शिवाजींसारखं महान आणि मोठं तेजस्वी कार्य 16व्या वर्षीच त्यांनी सुरुवात केली होती. शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, त्याच वयात केलेली होतं. आणि वाट लागायला सुद्धा आयुष्याची तेच वय असतं. चांगला संसर्ग असेल तर चांगला संसर्ग त्याच वयामध्ये होतो, आणि वाईट सवयी लागल्या तर त्या निघत नाही, ते त्याच वयामध्ये होतात. पण तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे की माती करायची आहे? कारण हे वयच असं आहे की त्याला चकाकणारी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी वाटत असते. ती कदाचित अणुकुचीदार काच असू शकते. ती काच कधी लागेल, त्याची कधी जखम होईल, ती जखम कधी चिघळेल, आणि तिचं कधी गँग्रीन होईल, आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल, हे कळत नाही आहे. ट्रस्ट युअर सेल्फ. तुम्हाला काय करायचं हे पहिल्यांदा जाणून घ्या. हे खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट मी द सिरिनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकत नाही आहे ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे. आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही आहे, त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण खूप महत्वाचं आहे. शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी विचारलेला होता की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो. माझं मराठी माध्यम होतं, पण हिंदी, मराठी, इंग्लिश जसं जमेल तसं. कारण आयुष्यामध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वतःवर विश्वास ठेवणं, नकारात्मक गोष्टीपासनं किंवा नकारात्मक माणसापासनं स्वतःला दूर ठेवणं, डोंट अफ्रेड टू गेट फेल, नापास, अपयशी होण्याला न घाबरणं, स्वतःची झाकलेली मूठ 1.25 लाखाची ती सोडून देणं आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स फेकून देणं. वर्क लाईक हेल, म्हणजे ज्यावेळेला पेन व्हायला लागते ना, ज्यावेळेला वेदना व्हायला लागते. ते मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस. म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही. ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो. त्यावेळेला पेन्स. द विनिंग हॉर्स डझंट नो वाय इट रन्स. इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. Life is a race, God is your rider, and if you are getting beats and pains, then it's for sure that you are going to win the race. शर्यतीत जो घोडा पळतो ना, त्याला माहित नसते तो का पळतोय. त्याला जे चटके, फटके, चापकाचे ओरखाडे मिळत असतात त्यामुळे तो पळत असतो. आणि जीवन ही अशीच एक शर्यत आहे. परमेश्वर हा तुमचा रायडर आहे. आणि जर तुम्हाला ते चटके आणि फटके मिळत असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी. ते चटके फटके मिळत आहेत का? तेव्हा आयुष्य प्लेन नाही आहे. वर्क लाईक हेल अँड गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. लास्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कशासाठी आहे, काय आहे, आणि आपण काय द्यायचं. जगातली 3 सगळ्यात सुंदर क्रियापद आहेत. टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या गोष्टीसाठी आपण तडफडून पुढे गेलं पाहिजे. त्यातनं जे समाधान मिळतं ते आपल्या सेल्फिश मोटिव्ह किंवा मटेरियलिस्टिक किंवा भौतिक गोष्टीमधनं मिळत नाही. मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आए, गोंधळून टाकणारा प्रश्न होता. UPSCचे त्यावेळेचे चेअरमन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता. मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही, आई वडील मला घेऊन आले दुनियेमध्ये. पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर, कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी ठरू शकेल. आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो. व्हेरी मिनिंगफुल पोएम, द पोएम ऑफ ला मांचा. युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो. ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो. ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. माझे हात, पाय, बाहू, शरीर सगळं थकून गेलंय. त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय. तो एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार.
This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far, to fight for the right without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे, माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. दॅट कॉज. त्या कवितेतल्या पुढच्या ओळी आहेत. I will be true to that glorious quest. My heart will lie peaceful and calm when I am led to my rest. And the world will be better for this, that one man, scorned and covered with scars, still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. तो युद्धातला सैनिक ज्यावेळेला त्याच्या अंगावर जखमा असतील, त्या भळभळणाऱ्या जखमा बरोबर घेऊन त्या स्टारच्या, त्या ताऱ्याच्या दिशेनं तो ज्यावेळेला जाईल, त्या हौतात्म्याच्या दिशेनं तो जाईल, त्यावेळेला जग सगळं म्हणेल की येस, हा शेवटपर्यंत लढत राहिला, हा शेवटपर्यंत लढत राहिला, देशासाठी लढत राहिला, समाजासाठी लढत राहिला. कारण डिग्निटी, डेथ विथ डिग्निटी खूप महत्वाची आहे. आपला आयुष्याचा शेवट कसा होतो हा खूप महत्वाचा आहे. एक खूप छान शेर कुठेतरी ऐकलेला होता की दुनिया में मिल जाएंगे आशिक कही, मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लिपटकर सोने में समेटकर मरे हैं कई, मगर तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा.